विद्या आरीवर्क अँड फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जरीने बघणार आहोत पान लोड कशा प्रकारे करू शकतो ते। तर ह्यासाठी मी इथे खूप साऱ्या प्रकारच्या तुम्हाला जरी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तुम्हाला मिळू शकतात। खूप छान छान कलरचे पण आहेत। इथे माझ्याकडे बघा तुम्हाला दाखवते 1 2 3 या टाईपमध्ये आणि एकदम छोट्या जरीमध्ये पण आहे। एकदम छोटी ही खूप म्हणजे खूप एकदम तुम्हाला इथं दिसत असेल खूप छोटी आहे, एकदम पातळ जरी आहे ही। तर चला आता आपण लोडिंग करणार आहोत। तर त्या अगोदर तुम्हाला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून शिकता येईल। आतापर्यंत आपले खूप सारे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते प्लीज तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला घरी बसून एकदम फ्रीमध्ये मोफत तुम्हाला आपला आरीवर्क क्लास शिकता येणार आहे। तर त्यासाठी मी आता इथे जरी कट करून घेतलेल्या आहेत। या प्रकारे मी एक पूर्णपणे अशा लाईनमध्ये कट केलेल्या आहेत। तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण एक लाईनमध्ये मी कट केलेल्या आहेत। आपल्याला जसा आकार हवा आहे तसा मी कट करून घेतलेला आहे। तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवते कशा पद्धतीने तुम्ही जरी कट करू शकता। त्यासाठी आपल्याला जो पण आकार घ्यायचा आहे, आकार म्हणजे काय, लांब छोटी जशी आपली जरी आपल्याला हे करायची आहे, कट करायची आहे, त्यानुसार आपण आता कट करणार आहोत। यासाठी मी आता इथे कटरचा यूज करत आहे। आपण हे आरीवर्कमध्ये या प्रकारचं कटर यूज करतो आणि आपल्याला इथे जरी ठेवायचे आहे आणि आपण अशा पद्धतीने इथे कट केलेला आहे। तुम्ही कपड्यावर देखील कट करू शकता। कपड्यावर तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आपण ही जरी कट केलेली आहे। तर चला आता आपण पान लोडिंग करायला घेऊयात। आता आपण ही जरी बाजूला ठेवूयात, साईडला करूयात। आता आपण इथे सुरुवातीला एक टेलरिंगचा चॉक येतो, तो चॉक घेतला आहे मी इथे आणि त्याने मी अगोदर काय करणार, इथे एक पान ड्रॉ करणार आहे। तुम्हाला इथे दिसत असेल अशा पद्धतीने मी इथे एक पान ड्रॉ केलेलं आहे आणि त्याच्या मिडलमध्ये एक अशी स्ट्रेट लाईन दिलेली आहे। स्ट्रेट लाईन का दिलेली आहे, कारण की जे आपण पान बनवणार आहोत ना, ते आपल्याला खूप छान पद्धतीने जमेल, म्हणून मी इथे दिलेलं आहे। हे बघा तुम्ही, इथे आपले जरी ठेवून आपण करणार आहोत। तर चला आता आपण पाहूयात आपण कशा प्रकारे पान लोडिंग करू शकतो ते। तर आपण सुरुवात करत आहोत। त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे हा जरीचा थ्रेड लागणार आहे, जरी थ्रेडसाठी हा डबा नक्की तुम्ही करा, कारण की जर आपण असा धागा खेचला तर आपला हा जो जरी थ्रेड आहे ना, तो असा पळणार आहे इकडे तिकडे। त्यासाठी तुम्हाला एक असा फिक्स डबा करायचा आहे जरीला। आणि इथे माझ्याकडे 6-7 प्रकारच्या नीडल्स आहेत, त्यातली मी जनरली एक नीडल यूज करते, ती मला खूप छान वाटते कारण की यूज करायला, म्हणून मी त्याच नीडलचा जास्त करून यूज करते। तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या नेहमीप्रमाणे हे जे फिंगर्स आहेत, हे 2 फिंगरमध्ये असा धागा पकडायचा आहे आणि इथे टर्न करायचा आहे धागा। तुम्हाला इथे दिसत असेल असा धागा टर्न करून आपल्याला या पद्धतीनेच ते तुम्हाला दिसेल या पद्धतीने, आणि इथे आपण स्टिच देत आहोत। स्टिच का देत आहोत, कारण की आपला जो हे ना काय म्हणतात, धागा हलू नये म्हणून आपण इथे स्टिच देत आहोत। आता आपण इथे एक जरी लोड केलेली आहे, इथे आपण आता एक जरी लावलेली आहे या पद्धतीने इथे। आता आपण परत काय करणार आहोत, बॅक स्टिच घेणार आहोत। बॅक स्टिच घ्यायची आहे आपल्याला, इथे बॅक स्टिच घ्यायची। परत आपल्याला इथे बॅक स्टिच घेऊन आपल्याला एक जरी लोड करायची आहे या पद्धतीने। आता आपण जरी लोड करत आहोत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कशा पद्धतीने आपण जरी लोडिंग करत आहोत, ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल। या प्रकारे आपल्याला परत आपण इथे एक स्टिच देत आहोत। स्टिच देऊन इथे एक आपण आता स्टिच देत आहोत। आपण बॅक जाऊन स्टिच
या पद्धतीने आपण बॅक जाऊन स्टिच दिलेले आहे. जरी लोडिंग करायला सुरुवातीला तुम्हाला खूप सारे प्रॅक्टिस करावे लागेल. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला ते जमणार आहे. विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला बिलकुलही जमणार नाही. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की मी शेवटी सांगणार आहे. जर येत नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ते सांगणार आहे. आपण अजून एक दुसरी पद्धत यूज करणार आहोत पान लोडिंगची. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, की जेणेकरून तुम्ही पान लोडिंग करू शकता. इथं तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे आपण पान लोडिंग करत आहोत. परत बॅक स्टिच घ्यायचे आहे. या पद्धतीने तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुम्हाला ते वर्क छान आणि सुंदर येणार आहे. तुम्ही न पैसे घालवता घरी स्वतःच्या ड्रेसवर ब्लाऊजवर हे वर्क करू शकता. त्यासाठी न पैसे देता तुम्ही हा आपला जो व्हिडिओ आहे तो पाहून घरी बसून शिकू शकता. या पद्धतीने आता आपण परत जरी लोड करत आहोत आणि जरी लोड करून आपण लोडिंग करत आहोत. पान लोडिंग, हे पान लोडिंग तुम्ही ड्रेसवर ब्लाऊजवर करू शकता. खूप छान आणि सुंदर दिसतं. इथे तुम्हाला दिसत असेल आपण कशा पद्धतीने पान लोडिंग करत आहोत. तुम्हाला देखील याच पद्धतीने करायचं आहे. याच प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्हाला 2 पद्धतीने दाखवणार आहे. तुम्ही पान लोडिंग 2 प्रकारे कशा प्रकारे करू शकता. एकदम इझी पद्धत दाखवणार आहे, पण तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. जर तुम्हाला सोप्या पद्धतीने जर पान लोडिंग करायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. बाहेर कोर्स लावला ना, कोर्सला 10,000 ते 15,000, काही ठिकाणी 5,000 अशी फीज आहे. त्यापेक्षा तुम्ही घरात बसून आपला हा कोर्स शिकू शकता विदाऊट पैसे न देता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कोणतंही काम करायला गेला ना तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जरी लोडिंग करणं खूप म्हणजे खूप हे असतं, कठीण असतं. कठीण म्हणजे जसं ज्याला हे सुरुवातीला आहे ना, सगळ्यात सांगायचं म्हणजे सुरुवातीला जमत नसतं. ज्यावेळेस तुम्ही आरीवर्कचं हे जे करणार आहे ना काम, त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला हे काम जमत नाही. त्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेन स्टिच येणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला चेन स्टिच जर आली, तुम्हाला चेन स्टिच आणि त्याचबरोबर तुम्हाला जे आपले स्टिचेस आहेत म्हणजे बीड स्टिचेस आहेत ते जर आलं तरच तुम्हाला हे वर्क येणार आहे. या अगोदर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते प्लीज तुम्ही पहा, कारण की तुम्हाला मोफत म्हणजे फ्रीमध्ये आपला हा कोर्स आहे तो शिकता येणार आहे. आपला हा कोर्स पूर्णपणे फ्रीमध्ये आहे. फर्स्ट टू तुम्हाला शिकता येणार आहे. आपला जो हा कोर्स आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स आहे. आतापर्यंत कोणीच तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं नसेल. प्रकारे यानंतरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की पॅचेस कशा प्रकारे आपण करू शकतो ते देखील आपण पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपले खूप सारे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते तुम्ही प्लीज पहा आणि ते व्हिडिओ पाहून तुम्ही घरच्या घरी हे वर्क करू शकता. कटबीट्सचे पण आपले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. कटबीट्सने देखील तुम्ही खूप छान पद्धतीने तुमच्या ड्रेसवर ब्लाऊजवर डिझाईन करू शकता. त्यासाठी कटबीट्सचा देखील व्हिडिओ तुम्ही पहा.
तुम्ही जरी किती जरी फी देऊन जरी तुम्ही शिकलात ना आरीवर्क, पण तुम्ही जर प्रॅक्टिसच नाही केली ना तर मग त्याचा काही एक उपयोग नाही आहे तुमचा. तुम्ही प्रॅक्टिस खूप सारी करा याच्यामध्ये. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुमचं वर्क छान आणि सुंदर आणि एकदम खूप सुंदर दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे जरीचं काम असे, जरीला पण तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जरी दिसायला खूप सुंदर आणि छान वाटते, पण त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस खूप करावी लागते जरीला. विदाऊट प्रॅक्टिस जरीचं काम जमणार नाही. जेवढ्या पण माझ्या ताई किंवा जेवढ्या पण गृहिणी आहेत त्यांनी प्लीज प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून तुम्ही स्वतःच्या ड्रेसवर, ब्लाऊजवर स्वतःच्या हाताने वर्क करा. बघा खूप सुंदर वर्क होतं हे आपलं. बघा आपण जर आपल्या स्वतःच्या हाताने जर वर्क केलं तर एवढं सुंदर आणि छान होतं ना. आणि आपल्या आवडीनुसार प्लीज कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला आपला हा क्लास जो आज आपण पान लोडिंगचं करत आहे. ते प्लीज तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, नक्की सांगा की मला पण मग समजतं बाबा की तुम्हाला समजले नाही समजले ते. ज्यावेळेस तुम्ही हे जे लोडिंग करताना पान लोडिंग वगैरे एवढं सुंदर दिसतं ना ड्रेसवर, ब्लाऊजवर तुम्ही बघू शकता. इथे आत्ताच आपण करत आहोत तर किती छान आणि सुंदर दिसत आहे ते. खूप म्हणजे खूप एवढं सुंदर दिसतं ना ब्लाऊजवर वगैरे जर वर्क केलं ना तुम्ही तर खूप छान वाटतं आणि मस्त दिसतं ते वर्क. आज सगळ्यात जास्त सांगायचं म्हणजे जरी लोडिंगला खूप मागणी, जरी लोडिंग खूप प्रकारे केल्या जाते. आपण अनेक आपल्या अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आहोत की कशा पद्धतीने आपण जरीने फ्लावर वगैरे बनवू शकतो ते. तर त्यासाठी तुम्हाला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, कारण की ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचणार आहेत. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. नोटिफिकेशन आलं की तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब जर केला तर तुमच्याजवळ ते नोटिफिकेशन येणार आहे. आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कशाप्रकारे आपण एम्ब्रॉयडरीच्या टीचर्स देखील पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला एम्ब्रॉयडरी देखील करता येईल तुमच्या ड्रेसवर, ब्लाऊजवर. व्हिडिओमध्ये आपण एम्ब्रॉयडरीचं घेणार आहोत. एम्ब्रॉयडरी बघणार आहोत की एम्ब्रॉयडरीने आपण कशाप्रकारे टीचर्स करू शकतो ते. जरी लोडिंगचं काम करताना खूप सावकाशपणे काम करावं लागतं. एकदम घाईगडबड करून जमत नाही, कारण की हे काम एवढं जे हे असतं ना खूप म्हणजे जरी एक प्रकारची तारेसारखी असते. ही एक आपली तार कशी असते त्या प्रकारे ही तारेसारखी असते. जरा जरी तिला हे झालं ना तर ती पूर्ण तार टाईपमध्ये दिसते, पूर्ण निघते अशी तारेसारखी. त्यासाठी जरीचं काम करताना खूप सावकाश पद्धतीने करा तुम्ही. गडबड करून जमणार नाही, तरच आपल्याला ते जमणार आहे वर्क करायला. एकदम सावकाश पद्धतीने करावं लागणार आहे. गडबड करून जमणार नाही जरीचं काम करताना. जर तुम्ही गडबड करून जर केलं तर ते आपलं काम एकदम खराब दिसेल. त्यामुळे एकदम व्यवस्थित करा तुम्ही. आपण इथे एक स्टिच घेतलेली आहे आणि आता आपण याच्या भोवती पूर्ण हे काय करणार आहोत, आउटलाईन देणार आहोत. त्याच्यामध्ये आता आपण आउटलाईन देणार आहोत. या पद्धतीने आता आपण आउटलाईन देत आहोत. तुम्हाला इथे दिसत असेल. या पद्धतीने आपण इथे आउटलाईन देत आहोत. आउटलाईन दिल्यामुळे एकदम आपलं खूप सुंदर आणि छान दिसत आहे हे पान. तुम्हाला इथे दिसतच असेल आपलं पान किती छान आणि सुंदर दिसते ते.
आता आपण याच्यामध्ये हे करणार आहोत, एक प्रकारचं हे करणार आहोत, एकदम स्ट्रेट लाईनमध्ये जरी लोड करणार आहोत, कारण की दिसायला खूप छान आणि सुंदर दिसणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे आजचं आपले हे जरी लोडिंग. प्लीज कमेंट्समध्ये सांगा आजची आपली हे पान लोडिंग कसं वाटलं ते. आपण इथे एक स्टिच घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जरी लोडिंग करत आहोत आणि जरी लोडिंग करून आता आपण इथे आता आपण फायनल काय करत आहोत, एकदम नॉट देत आहोत. फायनल नॉट द्यायचे आहे आणि आपल्याला इथे पान तयार आहे. तुम्हाला इथे दिसत असेल आपलं पान कसं वाटत असेल. इथे पण या पद्धतीचं पण मी पान बनवलेलं आहे, की जी छोटी होती ना, तुम्हाला मी बोलले होते ना, एकदम छोटी जरी आहे माझ्याकडे, एकदम खूप म्हणजे खूप छोटी जरी आहे, त्याने मी हे पान बनवलेलं होतं. आता आपण तुम्हाला मी मगाशी बोलल्याप्रमाणे आता एकदम सिम्पलमध्ये आपण म्हणजे आपल्याला जर ह्या निडलनी जर आपल्याला हे जर अशा प्रकारचं जर पान नाही करता येत तर आपण कोणत्या सुईने करणार आहोत, तर त्यासाठी आपण जी हातशिलाईची सुई येते त्या सुईने आता आपण पान लोडिंग करणार आहोत. तुम्हाला इथे दिसत असेल, आता मी ते एक याच्याचमध्ये दाखवते पान लोडिंग, या दोन्हींच्यामध्ये तुम्हाला पान लोडिंग दाखवते. आता इथे पानाचा आपण शेप अगोदर ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत, पान लोड करणार आहोत. त्यासाठी मी इथून सुई बाहेर काढलेली आहे आणि परत इथे टाकत आहे सुई, इथे तुम्हाला दिसत आहे. आणि परत आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये इथून परत सुई काढणार आहोत आणि याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत, याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण आता काय केलेलं आहे, जरी लोड केलेले आहे. आता आपण परत खालती सुई टाकत आहोत. खालती सुई टाकून आपण याच्याच बाजूला सुई काढत आहोत. इथून साईडनी सुई काढलेली आहे, आणि आपण इथे आता काय करत आहोत, त्याच्याच खालती एक धागा टाकून काढत आहोत. परत आपल्याला सुईवरती काढायचे आहे अशा प्रकारे. सुईवरती काढून आपण इथे तुम्हाला इथे दिसत असेल कशा प्रकारे आपण करत आहोत. तुम्ही देखील अशा प्रकारे करू शकता. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज आपण इथे 2 प्रकारे पाहिलेलं आहे, कशा प्रकारे आपण दोन्ही प्रकारे आपण वर्क करू शकतो ते पाहिलेलं आहे. जरी लोडिंग कशा प्रकारे आपण करायचे आहे ते या व्हिडिओच्या द्वारे पाहिलेलं आहे. आता आपण धागा इथून वरती काढलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जरी लोडिंग आता आपण सेम प्रोसेसनी करणार आहोत. हीच प्रोसेस आता आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल कशा पद्धतीने आपण करत आहोत. याच प्रोसेसने आता आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत करायचं आहे. आता आपण फायनल ह्याला करत आहोत, सुईने एक जरी टाकून पूर्ण फायनल करत आहोत. आता तुम्ही इथे पाहिलेलं आहेत, आपण 2 प्रकारचे लीफ लोडिंग पाहिलेले आहेत. म्हणजे जरी लीफ कशा पद्धतीने आपण बनवू शकतो ते पाहिलेलं आहे.
त्यासाठी तुम्हाला इथे जरी लागलेल्या आहेत, आपण दाखवलेल्या होत्या. इथे या प्रकारच्या जरी मार्केटमध्ये खूप साऱ्या जरी अवेलेबल आहेत. तर आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जरीने कशा पद्धतीने आपण फ्लावर वगैरे किंवा जरीने कशी डिझाईन बनवू शकतो ते पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला जाण्या अगोदर प्लीज चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जरीने कशा पद्धतीने फ्लावर आणि डिझाईन करता येऊ शकते ते बघणार आहोत. तर चला आपण भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये.